लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। साई पॅलेस हॉटेल समोरील ब्रिजवर 6 टायर ट्रकची पादचारीस जोरदार धडक, इसम जागीच ठार। आज दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता नाशिक मुंबई महामार्गावरील साई पॅलेस हॉटेल समोरील ब्रिजवर भीषण अपघात झाला। पती पत्नी रस्ता ओलांडत असताना एका 6 टायर ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली। या दुर्घटनेत 52 वर्षीय पुरुष ट्रकच्या पुढच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला, तर पत्नी थोडक्यात बचावली। अपघातग्रस्त दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी 108 रुग्णवाहिकेला संपर्क केला, मात्र ती न आल्याने नागरिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने खासगी अँब्युलन्सद्वारे मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला। ट्रक चालकास अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अपघातात वापरलेला ट्रक क्रमांक MM18 M2053 पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे। नवरा बायको होते। हां, ते तिकडनं इकडे क्रॉस करत होते। हां, तर क्रॉस करताना समोरची गाडी एकदम फास्टली होती। समोरची गाडी कोणती होती? समोरची गाडी मोठी गाडी, मालवाहतूक गाडी। मालवाहतूक गाडी। हां, तर त्याने ठोकताच डायरेक्ट तो काही थांबला नाही। हां, ठोकता ज्या माणसाला एकदम चेंगरून चेंगरता तो डायरेक्ट सरळ पुढे निघून गेला। आम्ही बघितलं आम्ही वापस तिकडनं इकडे त्या साईडवरून इकडं आलो। इकडं आल्याच्या नंतर समोरचा व्यक्ती बघितला, त्याची दिशा गंभीर आहे, म्हणजे त्याचं काही राहिलेलं नाही। त्याचा पिज्जा वगैरे सगळं काही फुटलेलं आहे, त्याचं काळीज वगैरे बाहेर पडलेलं आहे। मग त्याच्यानंतर पोलिसांना कळवलं, पोलिस थोड्याच वेळामध्ये लगेच ताबडतोब आले। नंतर बॉडी वगैरे 108ला फोन केला, 108 काय आली नाही, पण प्रायव्हेट गाडीला पोलिसांनी बोलवलं। प्रायव्हेट गाडी आल्याच्या नंतर मग आम्ही बॉडी घातली आणि ॲम्ब्युलन्सच्या ताब्यात दिली, प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स। हो, साधारण त्या व्यक्तीचं वय किती होतं? त्या व्यक्तीचं वय साधारणतः 50च्या 55च्या आतमध्ये होतं। 55च्या आतमध्ये। सोबत कोण होतं त्यांच्या? सोबत त्यांची वाईफ आहे। वाईफ आणि ते दोघं सोबतच रोड क्रॉस करत होते। पण मग ते पुढं आले आणि त्याच्या मागे त्याची वाईफ मागे थांबून गेली। समोरचा व्यक्ती मरण पावला। कामावरून येत होते का ते? आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीला आम्ही तिकडे घेतलं, तिकडे बसवलं समोरच्या दुकानावर। बायकोला त्या समोरच्या मिसेसला ते रोड क्रॉस त्या बाजूला करत होते, त्या बाजूला। माझा ती व्यक्ती आता मरण पावली। त्यांना आता शिबिरला आपण बॉडीचं त्यांना आपण रवाना केलेलं आहे। बाकी पुढची दखल काय असते ते पोलीस माहिती तुम्हाला सांगतो। किती वाजताची घटना ही? हां, किती वाजता झाली घटना ही 1 तासापूर्वी, म्हणजे मिनिमम 1 तास झालाच आहे। साधारणतः आता वाजले तुमचे 1 तास भरून झाला। ऑलरेडी अर्धा तास तर इथंच बॉडी होती, पोलीस येईपर्यंत आणि ॲम्ब्युलन्स येईपर्यंत। कारण की बॉडी लगेच उचलून घेऊन जाण्यासारखी नव्हती। बॉडी जागेवर डायरेक्ट चिरडा झालेला होता बॉडीचा, म्हणजे अक्षरशः डायरेक्ट आहे ना चिथाड्या बॉडीची झालेली होती। एक पार्ट आम्ही उचलून बॉडीची याच्यामध्ये टाकली, ॲम्ब्युलन्समध्ये, म्हणजे डायरेक्ट फावड्यासारखं जमा केलं। अशा पद्धतीने आम्ही ती बॉडी पोलिसांनी आणि मी अजून 1-2 जण होते, आम्ही जमा करून ॲम्ब्युलन्सवाल्यांनी आम्ही जमा केली आणि ती बॉडी। रिपब्लिकन वार्तासाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.